काही दिवसांमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या या वातावरणात काश्मीर परिसरात अशा प्रकारचे आधार कार्ड ब्लँक म्हणजे कोरे आधार कार्ड भेटणं कितपत योग्य आहे? तुम्हाला मी सांगतो, आम्ही निवडणूक आयोगाशी मागच्या 6 महिन्यापासून आम्ही कोऑर्डिनेशन करतोय की याद्यांमध्ये भरपूर चुका आहेत. तुभार मतदारांचे नाव आहे, आधार कार्ड त्या लोकांचे यादीमध्ये नाव आहेत, पण त्यांच्याबरोबर त्यांचा फोटो नाही आहे, त्यांचं नाव चुकीचे मेन्शन्ड आहे. हा सर्व आम्ही निवडणूक आयोगाला मागच्या कित्येक दिवसापासून सांगतोय, पण त्याच्यावरती यादीमध्ये काही सुधारणा केली नाही. ही जी प्रारूपमध्ये रॅली होती त्याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन झालं, त्याच्यानंतर या लोकांनी फायनल वोटर लिस्ट पब्लिश केली. त्याच्यामध्ये हे सर्व चुका तशाच आहेत. त्यासाठी हे लोकांनी नवीन ऑप्शन काढलं की ब्लँक आधार कार्ड. ज्या लोकांचं नाव असेल यादीमध्ये त्या लोकांचा आधार कार्ड इथे बनवून घ्यायचा. मग ते लोक जाणार मतदान केंद्रामध्ये, तिथे हेच आधार कार्ड दाखवणार आणि मतदान करून टाकणार. हा जो वोट चोरीचा प्रकरण आहे त्याच्यातला हा अजून एक भाग आहे. आणि मीरा भाईंदर शहरात सुद्धा मी तुम्हाला मागच्या 3 महिन्यापासून सांगतोय की मीरा भाईंदर मध्ये वोट चोरी झाली आहे. हा अजून होणार आहे. आणि हा पण तुम्हाला सांगतो की इथे आम्ही 10 मिनिटासाठी फक्त पुढे बघायला गेलो आणि तोपर्यंत जेवढा तो मोठा गट्टा होता, 400-500 आधार कार्ड ब्लँक होते, ते सर्व ते उचलून गेले. म्हणजे कुठे ना कुठे ह्या परिसरात कोणतरी असा माणूस आहे जो हा आधार कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय करतो आहे आणि कुठल्याही एका उमेदवाराला किंवा एका पक्षाला सपोर्ट करून त्यांना निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व प्रकार इथे घडतो आहे. आणि याची सखोल चौकशी चालू केली पाहिजे. प्रभागाचे नगरसेवक होतात, तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर देखील होते आणि तुमच्या प्रभागात अशा प्रकारचे ब्लँक आधार कार्ड भेटत आहे, काय सांगाल याचं? मला ही कल्पना आताच मिळाली आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलेली आहे. हे असे कोरे कार्ड जर कोण छापत असेल आणि हे याचा वापर जर इलेक्शनसाठी कोण करत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. इलेक्शन आहे, इलेक्शनला विविध पक्षातून उमेदवार उभे राहतील, पण अशा प्रकारचं कृत्य हे निंदनीय आहे आणि चुकीचं आहे. आणि माझी ह्याच्यावरती हरकत आहे आणि मी पोलीस स्टेशनला सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे. या ठिकाणी पोलिसांना सुद्धा बोलवलं गेलं आहे आणि या कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणचे जे असे आधार कार्ड आहेत, ब्लँक आधार कार्ड, ते कोणी उचलले याची शहानिशा आता लगेचच होणार आहे. कारण की आता जे ब्लँक आधार कार्ड भेटले त्याच्यावरून विरोधक आता तुमच्यावर कुठे ना कुठे आरोप करतील, कारण की या अगोदर तुमचे भाजपचे त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आणि तशी अजून तिकीट फायनल झाले नाही, तुमच्यावर देखील आरोप करण्यात. नाही, असं काही नाही आहे. आमच्याकडे असतं तर आम्ही ते बोलायला पण नसतो आलो. आमच्याकडे असा प्रकार होत नाही आहे आणि आम्ही असा कधी प्रकार केलेला पण नाही. पण हे जे ज्या ठिकाणी कुणी केलं आहे, या ठिकाणी कुणी केलं आहे त्यांच्यावरती हरकत घेतोय आणि त्यांच्यावरती म्हणजे आम्ही विरोधामध्ये तक्रार सुद्धा करतोय. हे कोण करत असेल त्याच्यावरती आम्ही तक्रार करतोय.